ऊसाची जाडी वाढवण्यासाठी सगळ्यात चांगलं पोटॅश खत कोणतं? चला पटकन जाणून घेऊया. बघा, प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्याचा एकच प्रश्न असतो, ऊसाची जाडी वाढवायची कशी? याचं सोपं उत्तर आहे पोटॅश. ऊसाच्या वाढीसाठी आणि मजबूतीसाठी हे खूप गरजेचं आहे. मग एवढ्या पर्यायांमधून तज्ज्ञांची नंबर 1ची शिफारस कोणती आहे? तर तो पर्याय आहे सल्फेट ऑफ पोटॅश, ज्याला 0050 असंही म्हणतात. या खतात तब्बल 50% पोटॅश असतं, जे पिकासाठी एकदम परफेक्ट आहे. तज्ज्ञांचं वैयक्तिक मत सुद्धा सल्फेट ऑफ पोटॅशचं आहे, कारण याचे परिणाम खात्रीशीर असतात. हे बेस्ट का आहे? कारण पिकाला ते लगेच मिळतं, विशेषतः काळ्या किंवा क्षारयुक्त जमिनीत. हे खरं आहे की ते जरा महाग आहे, पण मिळणारे रिझल्ट्स एकदम पैसा वसूल आहेत. आता वळूया दुसऱ्या पर्यायाकडे, तो म्हणजे म्युरिएट ऑफ पोटॅश. यात पोटॅश तब्बल 60% असतं, म्हणजे सल्फेट ऑफ पोटॅशापेक्षाही जास्त. आणि तिसरा, बाजारात नुकताच आलेला एक नवीन पर्याय म्हणजे ऑर्गॅनिक पोटॅश. यात साधारण 14% पोटॅश असतं. जर बजेटमध्ये बसत असेल तर हाही एक चांगला पर्याय आहे. तर हे आहेत 3 मुख्य पर्याय. प्रत्येकाचं आपापलं एक वैशिष्ट्य आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर पहिली पसंती सल्फेट ऑफ पोटॅशला आणि मग बाकीचे पर्याय. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपली जमीन. तर मग आता विचार करा, आपल्या जमिनीसाठी यापैकी कोणता पर्याय बेस्ट ठरेल?